इमारत बांधकाम तसेच साठवणूककरिता खोली, वर्ग खोली, जसे अंगणवाडी, त्यानंतर सामाजिक मंदिरे व इतर बांधकामासाठी परमिशन घेणं खूप अति आवश्यक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये गावाकरिता जसं मशाल रंगा जसे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणं यासाठी सुद्धा आपल्याला नाही का तांत्रिक परमिशन घ्यावा लागतो. त्यानंतर शेतीकरिता जलसिंचन प्रकल्प यासाठी सुद्धा आपल्याला नाही का तांत्रिक मान्यता घेणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर आपण बघितलं सिमेंट काँक्रीटचे अंतर्गत रस्ते नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते बांधणे यासाठी सुद्धा आपल्याला शासनाकडून तांत्रिक मान्यता घ्यावं लागतं. त्यानंतर बघितलं आपण सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र म्हणजे जसं सौर ऊर्जेवर आपण जर काही यंत्रणा करून आपण जर त्याचं काही करण्यासाठी बघितलं त्यासाठी सुद्धा आपल्याला एक प्रकारचं शासनाचं आपल्याला तिथून तांत्रिक मान्यता घ्यावं लागते. त्यानंतर बघितलं आपण पूर नियंत्रण भिंती बांधणे जसं आपण एखादे पूर येत आहे आणि त्यासाठी आपण भिंती बांधणे यासाठी सुद्धा आपल्याला मान्यता घ्यावं लागतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर हिंस